या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मोठी अपडेट आहे। छगन भुजबळ काल बारामतीमध्ये आरोप करतात, टीका करतात आणि आज आता सिल्वर ओकवर ते शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, नमस्कार। त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रतिक्रिया देण्या एवढं काही नाहीये। भुजबळ साहेब तिकडे गेलेले आहेत, तेव्हा ते बाहेर आल्यानंतर आपल्याला ते कारण कळू शकेल। भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची भेट का घेतली, कदाचित नुसती सदिच्छा भेट असू शकते किंवा कदाचित आरक्षणाबद्दल असू शकते, हे नंतर भुजबळ साहेबच सांगू शकतील। पण मला असं वाटतं की भुजबळ साहेब गेले लोकसभेच्या निवडणुकीनंतर थोडे नाराज आपल्याला वाटत होते, परंतु ते त्यांच्या देहबोलीतनं आपल्याला लक्षात येतं। परंतु ज्या वेळेस प्रत्यक्ष भाषण करायची वेळ येते तेव्हा मात्र भुजबळ साहेबांना पुढे केलं जातं आणि त्यांच्या तोंडून सगळं बोलून घेतलं जातं। परंतु इतर नेते आता प्रफुल्ल पटेल असतील, अजितदादा असतील किंवा तटकरे असतील, हे काही बोलताना आपल्याला दिसत नाही, परंतु भुजबळांना पुढे करून ते बोलताना आपल्याला दिसतात। कालच्या सभेचंच त्याचं उदाहरण देता येईल। परंतु असे अंदाज बांधण्यापेक्षा मला असं वाटतं भुजबळ साहेब स्वतः भेटून आल्यानंतर त्याचं कारण ते सांगतील की का भेटायला गेली होती, नुसती सदिच्छा भेट होती तर त्यामागचं आणि काय कारण असेल ते भुजबळ साहेब स्वतःच त्याच्याबद्दल सांगू शकतील। आपण नुसते अंदाज बांधण्यात मला असं वाटतं काही अर्थ नाही। नक्कीच नाही, अद्याप तरी भेटीचं कारण हे गुलदस्त्यात आहे। मात्र जसं आपण म्हणालात की लोकसभा निवडणुकीच्या नंतरपासून छगन भुजबळ नाराज आहेत अशी वारंवार चर्चा होती, ते त्यांच्या देहबोलीतून देखील स्पष्टपणे दिसत आहे। त्या संदर्भात पुन्हा काही त्यांची घरवापसी होणार आहे का, अशी काही शक्यता आपण वर्तवताय का? नाही, मी काही शक्यता वगैरे वर्तत नाहीये, कारण शेवटी निवडणुका विधानसभेच्या आता 3 महिन्यावरती आलेल्या आहेत आणि पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मुरलेले नेते आहेत, त्यांना अनुभव आहे राजकारणाचा आणि कशा प्रकारचे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्यातनं अनेकदा आम्हाला सगळ्यांना शहाणपण आलेलं आहे। आमच्याकडे तरुणांची मोठी फौज आहे आणि या तरुणांना जास्तीत जास्त तिकीट कसं देता येईल, त्यांना जास्तीत जास्त पुढे कसं आणता येईल, याच्यासाठी पवार साहेबांचे प्रयत्न सतत चालू असतात आणि निश्चितच पवार साहेब त्या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।